जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई व मुंबई पोलीस शिपाई चालक यांचे जॉईनिंगची यादी, त्यानंतर सोबतच मेडिकलसाठीची डेट, सर्व काही अशा 4 ते 5 याद्या या जाहीर झालेल्या आहे. संपूर्ण आपण सविस्तर बघणार आहोत कोणत्या कोणत्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. तर पहिली यादी बघा, नियुक्ती आदेश क्रमांक सूचना 14 मुंबई पोलीस शिपाई भरती 2021. विषय बघा, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, सर्व समजून घ्या. आणि सर्व याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, किंवा तुम्ही मला जॉईन म्हणून टाईप करा कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला लिंक देऊन देईन. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स कसं चेक करायचं, तर या व्हिडिओचं जे टायटल आहे त्याला क्लिक करा, तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मिळून जाईल. तर पहा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021, पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक, आणि सूचना क्रमांक 14 आहे. आता बघा, इथे 37 विद्यार्थ्यांना उमेदवारांना 8 तारखेला बोलवलेलं आहे. नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगाव संकुल हॉल कक्ष 9 भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालय समोर नायगाव येथे 8:30 वाजता न चुकता हजर राहायचं आहे. ठीक आहे. किती? 37 विद्यार्थ्यांना. आणि यामध्ये महिला उमेदवार किती आहे, पुरुष उमेदवार किती आहे, हे पण बघून घेऊ आपण. तर पहा, एकूण 8 पेजची आहे. थोडा व्हिडिओ मोठा होईल, तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. संपूर्ण माहिती तेव्हाच समजणार आहे. आणि जे विद्यार्थी समोरच्या भरतीमध्ये लागणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे की कशाप्रकारे मुंबईचं जॉईनिंग होत असतं किंवा कोणत्या घटकाचं जॉईनिंग होत असतं. पहा, मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2021 इशुईंग अपॉइंटमेंट ऑर्डर टू कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन मेडिकल एक्झामिनेशन. जे वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र झाली आहे त्या म्हणजे पात्र म्हणजे पास झालेले आहे त्या सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे. जे पात्र. तर पहा, मेल कॅन्डिडेट किती आहे, तर 21 आहे. इथे बघू शकता. या यादीमध्ये अजून 4-5 याद्या बघायच्या आपल्याला. आणि महिला उमेदवार 16 आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा. त्यानंतर बघा, नियुक्ती आदेश क्रमांक किती आहे, हा 16 आहे. पहा, आणि पोलीस शिपाई या पदासाठीच आहे. आणि विषयसुद्धा तोच आहे. आणि जॉईनिंग डेटसुद्धा तेच आहे. फक्त इथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या लिस्टमध्ये 57 आहे. ठीक आहे. या मध्ये सुद्धा महिला उमेदवार आहेत की नाही, किंवा फक्त पुरुषच आहे, बघून घेऊया फास्टमध्ये. तर पहा, या तुम्हाला सर्व आपल्या टेलिग्रामवर मिळणारच आहे. तर पहा, यामध्ये पुरुष उमेदवार दिलेले आहे. किती दिलेले आहे एकदम पाहूया. तर पहा, एकूण याच्यामध्ये 51 पुरुष उमेदवार आहे आणि महिला उमेदवार 6 आहे. बघू शकता इथे. ठीक आहे, महिला उमेदवार. त्यानंतर पुढील यादी बघूया. त्यानंतर बघा, नियुक्ती आदेश क्रमांक 15. ठीक आहे, मुंबई पोलीस शिपाई पदासाठीच आहे. आणि इथे एकूण नियुक्ती किती जणांना देण्यात येणार आहे, तर ते बघून घ्या. 2 उमेदवारांना वेगवेगळ्या लिस्ट कशासाठी लावल्या यांनी ते आपल्याला समजले नाही, पण वेगवेगळ्या टायमिंगसुद्धा दिलेली आहे जॉईनिंगचा. बघा, त्यांना 8 वाजता होता, काहींना 8:30 वाजता आहे. तर वेगवेगळ्या टायमिंगसुद्धा आहे, पण ठिकाण एकच आहे. सर्वांनी आपलं ठिकाण, वेळ आणि दिवस सगळ्यांनी चेक करून घ्यायचं आहे. आपण थोडं फास्टमध्ये बनवत आहे, त्याच्यामुळे एक्झॅक्ट सांगता येणार नाही की कोणाला केव्हा बनवणार. तर हा यादीमधील विद्यार्थ्यांना 9:30 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. इथे बघू शकता. 2 शेड्यूल फॉर रीमेडिकल एक्झामिनेशन कॅन्डिडेट. हे रीमेडिकलवाले विद्यार्थी आहे 2, म्हणून यांचं परत बोलवण्यात आलेलं आहे यांना. म्हणजे हे रीमेडिकलमध्ये पास झालेले विद्यार्थी आहे, यांना आता जॉईनिंग देण्यात येणार आहे. यांना परत मेडिकलसाठी बोलवण्यात आलेलं आहे. इथे बघा, वैद्यकीय चाचणीकरिता बोलवलेलं आहे यांना, ह्या दोघांना. ठीक आहे. तर रीमेडिकलसुद्धा होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची यादी जी आहे ती चालकसाठी आहे, मुंबईचीच आहे. आणि नियुक्ती आदेश क्रमांक 15 आहे, पण ही चालकची आहे. ठीक आहे. आता यांना थोडंसं व्यवस्थित बघून घेऊ की यांना कशासाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर पहा, यास्तव 2 उमेदवार वैद्यकीय चाचणीकरिता 8/4/2000 रोजी सकाळी 9:30 वाजता शल्यचिकित्सक नागपाडा पोलीस रुग्णालय भायखळा मुंबई येथे हजर राहावे. याचप्रमाणे सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनंतरच त्याच दिवशी त्यांना नियुक्ती आदेशसुद्धा देण्यात येणार आहे. तर हे व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे, वाचायचं आहे आणि सर्वांनी वेळेवर पोचायचं आहे. तर हे चालकसाठी आहे. ठीक आहे, हे 2 विद्यार्थी. ठीक आहे, हे 2 विद्यार्थी चालकसाठी आहे. त्यानंतर पुढील यादी बघा. पुढची यादी आहे ती आहे नियुक्ती आदेश क्रमांक 14, पण ही चालकसाठी आहे. आता बघा, ही चालकसाठी आहे. आणि यामध्ये 3 उमेदवार आहे. यांना नियुक्ती आदेश घेण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. पोलीस मुख्यालय नायगाव दादर इथे यांचं मेडिकल झालेलं आहे वाटतं. आणि याच्यामध्ये 3 विद्यार्थी आहे. आता यांनी वेगवेगळे लिस्ट जाहीर केलेले आहे.
तर काही हरकत नाही. यामध्ये 2 पुरुष उमेदवार आहे, 1 महिला उमेदवार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचं आहे नियुक्ती आदेश क्रमांक 13 आणि ही सुद्धा चालकसाठी आहे. ठीक आहे. तर सर्वांना नियुक्ती भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे सुद्धा अजून पण राहिलेले असतील. एक विद्यार्थी आहे हा रोजी पोलीस शल्यच्या वैद्यकीय चाचणीसाठी आणि त्याच दिवशी त्याला नियुक्ती आदेशसुद्धा मिळणार आहे. तर सर्वांनी नियुक्ती आदेश म्हणजे नियुक्ती घेण्याच्या याने म्हणजे सर्व सामान वगैरे न्यायचं विद्यार्थी मित्रांनो, सर्व तयारीनिशी जायचं आहे. ठीक आहे. ट्रेनिंगच्या मेल विद्यार्थी आहे, 141 मार्क ओपन जनरल आहे. ठीक आहे. याद्या तुम्हाला सर्व पूर्ण याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद.